मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणारे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे। यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाच्या मागणीवर शेवटचा इशारा दिला आहे। जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबईत मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली असून सरकारला या मुद्द्यावर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे। चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एमएच। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषणे, मोर्चे आणि आंदोलने केली आहेत। नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली। मराठा समाजाच्या हक्कासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लढतोय। आता सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा यावेळी आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे। जरांगे यांनी यावेळी मराठा समाजाला एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन सुद्धा केले। ते म्हणाले, आमच्या समाजाने निवडणुकीत आमदार निवडून आणले, पण आता तेच आमदार मराठा आरक्षणासाठी काय करणार हे आम्ही पाहणार आहोत। त्यांनी सरकारला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे। याशिवाय त्यांनी सरकारमधील काही नेत्यांवर मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला। जालना येथील अंतरवाली सराठी येथून जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की जर सरकारने येत्या काही दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर 29 ऑगस्टला मुंबईत लाखो मराठा बांधवांसह ते आंदोलन करतील। यापूर्वीही जरांगे यांनी अनेकदा उपोषणे आणि मोर्चे काढून सरकारवर दबाव आणला आहे। त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आला आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगितले आहे। त्यांनी यापूर्वी मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, पण तो न्यायालयात टिकला नाही। आता जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे सरकारवर पुन्हा एकदा दबाव वाढला आहे। जरांगे यांनी फडणवीसांना उद्देशून म्हटले आहे, तुम्ही पुन्हा सत्तेत आलात, आता मी पुन्हा आंदोलनाला बसणार। मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जटिल आणि संवेदनशील विषयांपैकी एक आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढत आहे। आता सरकार या शेवटच्या इशाऱ्याला कसे सामोरे जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। जरांगे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत मराठा समाजाला एकत्र आणले आहे। येत्या 29 ऑगस्टला मुंबईत होणारे आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडवणार का हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे। मराठा आरक्षणाच्या या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे। आता सरकार आणि मराठा समाज यांच्यातील हा तणाव कसा निवळतो हे येत्या काळातच स्पष्ट होईल। महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर हा लढा एक नवे वळण घेणार आहे, यात शंका नाही। ताज्या घडामोडींसाठी आमच्याशी जुडलेले राहा, कारण की आता पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी काय होणार हे आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।